स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी सध्या बीएडचं ऑप्शन फॉर्म आणि आपले जे मेथड आहे ते मेथड टाकत आहेत आणि त्याची शेवटची तारीख ही 18 तारीख आहे. कालपासून ही प्रोसिजर सुरू झालेली आहे, ही प्रोसेस सुरू झालेली आहे. स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, या ग्रुपला जॉईन आहेत आणि त्यात प्रश्न जे विचारत आहेत, तसेच जे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी माझा या चॅनल पाहत आहेत किंवा ही माहिती पाहत आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती संपूर्ण बघा, गोंधळ करू नका आणि मेथड टाकायला घाई करू नका. कारण तुमची एक चूक ही तुमचं वर्ष वाया घालवू शकते आणि तुम्हाला ती मेथड जर नाही मिळाली किंवा त्या कॉलेजमध्ये जर मेथड नाही राहिली तर तुमचा प्रवेश सुद्धा रद्द होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचं नुकसान करून बसाल. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करा, कारण आपल्या विद्यार्थी मित्रांचं नुकसान व्हायला नको. आता त्यात प्रश्न मी तुम्हाला सांगतो आहे की बीएच्या विद्यार्थ्यांना कोणती मेथड टाकता येणार आहे, बीकॉमच्या विद्यार्थ्यांना कोणती मेथड टाकता येणार आहे, आपल्याकडे मेथड कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी दाखवत आहेत, मग त्यापैकी तुम्हाला कोणती मेथड सिलेक्ट करता येणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण सकाळी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यात मी मेथडच्या बद्दल मी तुम्हाला थोडं सांगितलेलं आहे आणि मेथड म्हणजे इंग्रजी आणि हिंदी ह्या 3 मेथड कोण टाकू शकते याबद्दलचा मी विषय त्या ठिकाणी टाकलेला होता. आता हे जे आहेत ह्या तुमच्या कोर्स वाईज मी सांगतोय की सर्वात जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी बीएड करणारे जे विद्यार्थी असतात तर ते 2 ते 3 फॅकल्टीचे विद्यार्थी जास्त करत असतात. त्याच्यामध्ये एक येते बीए, दुसरा येतो बीएससी आणि तिसरा येतो बीकॉम. या कोर्सेसचे विद्यार्थी सर्वात जास्त बीएड करत असतात. मग यात मेथड कोणती कोणती येणार आहे ते आपण बघणार आहोत. तर जे बीए चे विद्यार्थी आहेत त्यांनी कोणती मेथड टाकायची आहे, जे बीए ज्यांचा कोर्स झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की तुम्हाला मराठी आणि इंग्रजी हे कंपल्सरी सब्जेक्ट असतात आणि इतर ते 3 विषय असतात. मग कोणते असतात? वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये वेगवेगळे विषय असतात. पुण्यासारखं युनिव्हर्सिटी असेल तर त्यात स्पेशलायझेशन झालेलं आहे, मग त्यात कुणाचं इकॉनॉमिक्सला स्पेशलायझेशन झालेलं आहे, कुणाचं जिओग्राफी स्पेशलायझेशन झालंय. मग आरटीएम युनिव्हर्सिटी असेल, नागपूर सारखी किंवा गोंडवाना युनिव्हर्सिटी असेल तर त्यामध्ये 3ही विषय 3ही वर्षे असतात. मग इकॉनॉमिक्स असेल, मग सोशलॉजी असेल किंवा हिस्ट्री असेल. तर हे जर तुमचे सब्जेक्ट असतील तर काही विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन करत असताना तुम्ही सर्व विषय त्या ठिकाणी टाकले आहेत. मग मराठी टाकलेलं आहे, तुम्हाला मेथड कोणती पाहिजे तर तुम्ही मराठी पण टाकलेलं आहे, इंग्रजी पण टाकलेलं आहे आणि बाकी इतर जे विषय आहेत ते पण तुम्ही टाकलेले आहेत. तर मग तुम्हाला आता सध्या मेरिट तुमचे जे काही मेथड आहे तुमच्या त्या अप्लिकेशन फॉर्म जेव्हा तुम्ही भरलाय आणि तुम्ही आता पासवर्ड आयडी टाकून ओपन करताय तर तुम्हाला वर मेथड दिसत आहे की मेथड, मग तुम्ही तुमच्या विषयानुसार तुम्हाला ते मेथड दाखवत आहे. मग तुम्हाला काही विद्यार्थ्यांना 5ही विषय तुम्ही टाकलेले आहे तर 5ही विषयाचे मेथड त्या ठिकाणी दिसत आहे. पण तुम्ही चूक कोणती करायची नाही की ज्या विद्यार्थ्यांना हिंदी लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर आणि मराठी लिटरेचर तुम्ही बीए ला विषय नव्हता तर हे तुम्ही मेथड टाकायची नाही, जरी तुम्हाला दाखवत असेल तरी. मग तुम्ही कोणते विषय टाकायचे आहे? जे इतर 3 विषय आहेत, मग त्यात तुम्हाला सोशल सायन्स दाखवत असेल किंवा सोशलॉजी जागी सोशल सायन्स दाखवत असेल, तुम्हाला पॉलिटिकल सायन्स दाखवत असेल किंवा तुम्हाला हिस्ट्री दाखवत असेल, जे तुमचे विषय होते ते विषय तुम्हाला मेथड म्हणून चूज करायचे आहे. पण इंग्रजी आणि मराठी टाकायचं नाही, कारण तुम्हाला ईएलटी किंवा एमएलटी नव्हतं म्हणून, आणि हिंदी जर असेल तर हिंदी लिटरेचर नव्हतं म्हणून ते तुम्हाला टाकायचं नाही आहे. जर तुम्हाला ते हिंदी लिटरेचर, ईएलटी, एमएलटी असेल तर नक्की तुम्हाला मराठी मेथड किंवा हिंदी किंवा इंग्रजी मेथड घेता येणार आहे. हे झालं आपलं बीए चे विद्यार्थी. म्हणजे तुम्हाला जे विषय होते ते तुम्हाला मेथड म्हणून टाकायचे आहे, इंग्रजी आणि मराठी नाही, हे समजून घ्यायचं आहे. आता आलो आपण बीएससी कडे. बीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्या बीएससीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की बीएससी कोर्समध्ये जे काही सब्जेक्ट असतात मग त्याच्यात त्यांना काही विद्यार्थ्यांना काही युनिव्हर्सिटीमध्ये मराठी पण असते बीएससीला, काही विद्यार्थ्यांना इंग्लिश पण असते आणि इंग्लिश असतेच कंपल्सरी. तर त्या सुद्धा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमचं जर बीएससी झाले असेल आणि तुम्ही जरी पुन्हा अप्लिकेशन फॉर्म भरताना मराठी, इंग्रजी आणि तुम्ही इतर बॉटनी, फिजिक्स, बायोलॉजी टाकत असाल किंवा कम्प्युटर सायन्स टाकत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा मराठी, इंग्रजी ही जी आहे ही मेथड टाकायची नाही, जरी तुम्हाला मेथडमध्ये दाखवत असेल तरी. कारण मेथड हे तुमच्या ह्या 2 कंपल्सरी सब्जेक्टच्या व्यतिरिक्त मेथड त्या ठिकाणी यायला पाहिजे होत्या, पण हे तुम्ही त्या ठिकाणी विषय पूर्ण टाकले म्हणून तुम्हाला ते मेथड पूर्ण दाखवत आहेत. पण तुम्ही जर हे चूज केली तर तुम्ही जर कॉलेजला गेलात तर तुम्हाला ते प्रवेश देणार नाही. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जर कम्प्युटर सायन्सचा विषय असेल तर कम्प्युटर सायन्स घ्या. तुमचे जर मेथड त्या ठिकाणी स्टॅटिस्टिक तुम्हाला बीएससी ला होतं तर स्टॅटिस्टिक घ्या. तुम्हाला जर इतर विषय जे असेल, झुलॉजी, बॉटनी जे काही असेल तर त्यातलं सायन्सचं मेथड असेल तर ती मेथड घ्या.
परंतु मराठी इंग्रजी मेथड घेऊ नका, बीएससीच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो. हे बीएससीच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. नंतर कॉमर्सचे विद्यार्थी, तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अशी काही मेथड नाही. त्या ठिकाणी 3 तुम्हाला ऑब्लिक मध्ये ऑप्शन दाखवले जातात. ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला मॅनेजमेंट दाखवते, कॉमर्स दाखवते आणि लॉ दाखवते. असे 3 ऑब्लिक मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एकच मेथड येत आहे. तर तुम्हाला तीच मेथड तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, जेणेकरून तुम्हाला, कारण कॉमर्समध्ये सर्व विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स हे कंपल्सरी म्हणून दाखवलं जात असते, त्यामुळे त्यांना इकॉनॉमिक्सची मेथड मिळेल जी ऑब्लिक मध्ये दाखवली आहे, मॅनेजमेंट, कॉमर्स. मग ज्यांचं बीकॉम झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जी मेथड दाखवत आहे, एकच मेथड त्यांना दाखवते. जे बीकॉमचं ज्यांचं झालेलं आहे, बीकॉम ज्यांनी टाकलेलं आहे ग्रॅज्युएशन म्हणून, तर त्यांना मॅनेजमेंट, लॉ आणि कॉमर्स अशी ते मेथड येत आहे. तीच मेथड तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. नंतर मग इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंग साठी तिथं पण दिलेलं आहे इंजिनिअरिंग ऑब्लिक IT असं, कम्प्युटर सायन्स असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते मेथड तुम्ही टाकू शकता जे इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी आहेत. ऍग्रिकल्चर वाले विद्यार्थी ते ऍग्रिकल्चरचे जे मेथड दाखवते ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. मेडिकल असेल तर मेडिकलचे विद्यार्थी त्या ठिकाणी ऑब्लिक दिलेला आहे, ती मेथड तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचे आहे. जे जे तुम्ही अप्लिकेशन फॉर्म मध्ये डिग्री टाकलेली आहे त्याचनुसार मेथड त्या ठिकाणी येत आहे. कोणतीही चुकी त्या ठिकाणी त्या फॉर्म करून होत नाहीये किंवा त्यामध्ये मेथड दाखवण्यासाठी होत नाही. तुम्ही जे चुकी जर केली असेल अप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्ही विषय टाकताना, तर तुमची चुकी होऊ शकते. कारण MLT नसेल ना, तुम्ही मराठी टाकले असेल तर तुमची मेथड निवडताना तुम्ही जर मराठी निवडली तर तुमची चूक होऊ शकते जर MLT नसेल तर. मग यासारखे हे संपूर्ण जे काही ग्रॅज्युएशन आहेत त्या ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांकरिता ह्या मेथड तुम्हाला येणार आहेत आणि ते मेथड तुम्हाला दिसत आहे. त्याच मेथड तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे जे तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये सब्जेक्ट होते, जे तुम्हाला येत आहेत त्याच मेथड, जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आपण काय काय बघितलं, BA बघितलं, आपण BSc बघितलं, बीकॉम बघितलेलं आहे कॉमर्सवर, नंतर ऍग्रिकल्चर बघितलं, मेडिकल आणि आपण सायन्सचं पण बघितलेलं आहे, इंजिनिअरिंग पण बघितलं आहे. यानुसारच तुम्हाला त्या मेथड येणार आहे. हे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे. आता गोंधळ तुमचा दूर होईल. हा व्हिडिओ संपूर्ण बघा, ज्यातून जे मी तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे त्याच नुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. एक चूक तुमचं वर्ष वाया घालवू शकते, एक चूक तुमचा प्रवेश रद्द करू शकते. हे वारंवार मी तुम्हाला सांगतो आहे. हे तुम्हाला विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे. पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो ऍडेड अनएडेडच्या संदर्भातील असणार आहे. एक पुन्हा इथंच सांगून देतो, याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरताय त्यावेळेला गव्हर्नमेंट कॉलेज, ऍडेड कॉलेज, अनएडेड कॉलेज लक्षात घ्यायचं आहे. गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय कॉलेज, ऍडेड म्हणजे जे शासकीय अनुदानित असतात ते अनुदान कॉलेज, आणि एक कायम विना अनुदानित म्हणजे विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित हे जे कॉलेजेस आहेत हे तुम्हाला निवडायचे आहेत. दुसरी अजून बाब अशी आहे की विद्यार्थी स्कॉलरशिपच्या संदर्भात प्रश्न विचारतात की सर आम्हाला प्रायव्हेट कॉलेज आहे त्याला स्कॉलरशिप मिळेल का? लक्षात घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, SC ST OBC NT विजे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कॅप राऊंड नुसार जर तुमचा प्रवेश मिळत आहे तर प्रायव्हेट कॉलेज असेल तरी तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून कॉलेज टाकत असताना प्रायव्हेट असेल तरी टाकायचं आहे, कारण तरी तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते. तर अनुदानित असेल कॉलेज तरी पण टाकायचं आहे आणि गव्हर्नमेंट असेल तरी टाकायचं आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे आजचं अपडेट होतं, हे आताचं अपडेट होतं. यावरती पुन्हा काही तुम्हाला शंका किंवा काही गोंधळ निर्माण होत असेल तर स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग च्या चॅनलवरती जॉईन व्हा आणि आपले प्रश्न विचारा, त्यात तुम्हाला उत्तर मिळेल. कारण विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत, मी उचलू शकत नाही, त्यामुळे मी हा व्हिडिओ आता बनवून तुमच्यासाठी शेअर करतोय. तुम्ही पण तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट आणि सर्व माहिती मिळणार आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.